बातमी आहे पुण्यातून। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबर पर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि तब्बल 250 प्रकाशकांचे स्टॉल या ठिकाणी पुस्तक विक्रीसाठी लागलेले आहेत। आपण पाहू शकता की पूर्ण प्रांगणामध्ये या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत आणि पुस्तक वाचनाची आवड असणाऱ्या लोकांसाठी ही मोठी पर्वणी आहे। तरुण असतील किंवा तरुणी असतील, सर्वच वयोगटातील नागरिक या ठिकाणी लहान मुलांसह पुस्तक खरेदीसाठी येत आहेत। आपण एका स्टॉलवर आहोत। या ठिकाणी काही ग्राहक आणि स्टॉलचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत किती तारखेपर्यंत हे स्टॉल असणार आहे? नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे। चोखंदळ पुणेकर इथे येऊन पुस्तकाची बघून चांगली पुस्तकं निवडतात, विविध विषयावरची। हे प्रदर्शन 24 तारखेपर्यंत आहे। इथं आमच्याकडे असलेले पुस्तकं म्हणजे विशेष पुस्तकाची आवर्जून मागणी करतात। व्यक्तिमत्व विकास, ओशो, नारायण धारप यांचे पुस्तकं चांगल्यापैकी जातात। पुस्तक प्रदर्शन हे अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे। खरं तर मी राजेश पांडे साहेबांचा खूप धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी अशा प्रकारची संकल्पना आणली आणि गिनीज बुकमध्ये याची नोंद झालेली आहे। मध्ये विद्यार्थ्यांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवणं हे निश्चितपणे महत्त्वाचं असणार आहे। डिजिटलच्या युगामध्ये वाचन संस्कृती जपायला गेली पाहिजेत असं त्यांचं मत आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।